अरे काय माई बायको झामली अरे का? हं, पोहे पोहे आणून नाही राहिले मला नाश्त्याले. अरे काय बा बाई येशील तर असो बा हे सगळ्याचा रोटी आला तर अजून मला तो बोलीन ना म्हणेन गड्या दुकान सुरू करणं आहे आपल्याला आणि तू ओटीसा बसेला. हा बोलण्या खानात की नाही बाई बाई मुले अजूनही आणून नाही राहिले ते मावले काय करते काय माहित बा. बोलून बी काही म्हणजे हेच नाही. तिकडे जाय हॉटेलमध्ये जायला पुरते एक कचोरी खायला पुरते दुकानावर बसायला पुरते पण या बाईच्या नांदने लागायला पुरत. हा आपण म्हटलं बाहेर खातो की नाही नाही म्हणते बाई ते तेल सुद्धा नसते ते कळी सुधी नसते घरचे पोहे खाऊन जात जा उपमा करून देतो करणं गिरणं झाट नाही. हा सांगा एक एक दोन दोन घंटे लागते एक एक गोष्ट करायला. की आहे बायको माई सांगा आता काय करावं मी. वा हे काय आहे तुझं अजून एक ठा बसलात बाजीवर तू झपकाळ एखादी. अरे पोयाची कोरा दुकानातलं उघड्याला पाहिजे होतं काही म्हणजे चिंताच नाही तुले. मी बसलो वाट पाहिजे तिकडे. हा याच्या ना अनुभव अटी काय करू राहिला तू घरी. शेवटी मला तुझ्या घरी यायला लागलं तुले बोलायला. सांग आता तू किती एवढा म्हणजे बादशाह व्हायलास आता. तुला चिंताच नाही गळा एक तर 2 महिन्यातून पहिल्यांदा आता दुकान सुरू होऊन राहिलं तर कसं व्यवस्थिशीर पण आताही ढिलाईच साऱ्या गावाची. हे तू वहिनी फटफट कामच नाही उरकत ना. मी निघलो होतो तर म्हणे नाश्ता करून जा पोहे करतो म्हणे पोहे खाऊन जा. अजून तिचे 2 घंटे झाले पोहे होऊन नाही राहिले. काय करू राहिली मावली काय माहित. पाय आवाज आपला आवाज येऊन नाही राहिला बोलायचे लहान बमने. त्या वहिनीचं नाव काय म्हणतात घालून राहिला बदनाम करून राहिला घेणं दे ना तुले लवकर येणं नव्हतं. हा तू सांग असा त्या वहिनीचं झालं नाही नाश्ता केला नाही फलानं केलं नाही. हा तू जा होती साऱ्या गावाचा. बोल नको रे भाऊ बोल नको. हा चाल बापा चाल. गड्या जर असं तुला समजलं पाहिजे ना. एक तर पोयाची कर आहे कसं दुकानदारी आज चांगली आहे जवळपास 10-12 बोकडे कट्टाच आपले. हा मग तयारी करायला लागत का चांगली पण तुले काय सांगून फायदाच नाही. हो बा मला सारी समज आहे पण आता काय करू आता हे माई बायको हळूहळू मारते मला तर. हो गडे हो बोल बोल कंदील. काय गडे हो पोयाची खर आहे बा आपण गाजवत नाही का पार्टी गिटी करत नाही का. हा चमकी झाली पाहिजे बा पार्टी. हा लागलं असतं खांबा गिंबा तुम्ही मटण घेऊन येता तुम्ही. आज आम्ही धंद्यावर बसलो मटणच्या दुकानावर की आमचं हागेले मुत्याले जायले रिकामपणी अशी गर्दी आहे दुकानवर तू म्हणतो मटण घेऊन येजो. हा आज पार्टी काही नाही होत भाऊ. म्हणजे मटणच्या दुकान ज्याचं आहे त्याला काही पोयाची फोयाची कर नसते. त्यानं ते फक्त खटाक इक्याचं काम करायचं. अरे बाबा तुम्ही दुकानावर बसा ना मी येतो लागलं असतं दुकानावर तुम्ही माझं मटण देऊन दे जा. मी लागलं असतं इकडे शिजवतो गिजवतो साऱ्या गोष्टी करतो. तुम्ही फक्त आयत्या ताटाने येऊन बसा ना. पैसे अन्न 1 किलोचे पैसे आण 700 रुपये. हा आणि दुकानात आलं की मटण घेऊन जातो. आता सांगा आता आपण 3 जण पार्टीचा घरचं दुकान आहे मटणचं. आता मटणले पैसे खायला द्यायला लागतात बरं. आणि एक तर मी तुमच्या दुकानावर येऊनही राहिलो मटण आणूनही राहिलो घरी ते शिजवून राहिलो. हा तुम्ही फक्त आयत्या ताटाने बसणार आणि त्याच्यात तुम्ही पैसे मागून राहिले भाव. ते फुकटची शाळा आम्हाला सांगू नको तू. हा लय वेळेस आम्हाला तू चिवत्या बनवलं पावभर द्या गडो 1 किलो द्या गडो भजी बनवतो भाजी बनवतो पाणी पानसट काही वाटत नाही ते हड्ड्या गायब असतात त्यातल्या. तू आम्हाला शाळा शिकू नको. ते मटण फटण फुकाचं नाही येत. हा पैसे लागतील त्याचे. आम्ही खांबा आणतो ना देशीचा 1 क्वार्टर आणतो आणि तुम्ही मटण द्या. तू आम्हाला 100 रुपयात गुंडा आणि आमचे 700 रुपये खाय तू मस्त आहे सगळं तू घाटा बजेट. हा चाल वेगळा मोतीराम चालायचे नान नको लागू बा दुकान उघडणं आपल्याला. चाल हा फुकट खायलाच बसेलाय. त्या कंदिला नुसतं चानसच पाहिजे. हा फुकट खाय सवय लागेल आहे ना. फुकट खाय द्यायला स्वस्त माग काय अशी परिस्थिती आहे कंदिल्याची. चाल बापा याच्या नान्य लागेल पुढं. अटी मेळ हुकलार बा मेळ आणाच लागेन आता कुठे ना कुठे काही ना काही जमाच लागेन जुगाड आता. असं फुकटच मटण खाणं आपल्याला पैसे तर देणंच नाही काही ना काही शाळा फिरवा लागेन आता. तुला मटण खाणं आहे का होणार बा मटण खाणं नाही तर कायचं का तुझ्या घरी आहे का तुझ्या घरी आहे का. नाही मा घरी नाही मटण फटण जुगाड लावू काय सांग तू. हा जुगाड लावू का तू लाव तर बा जुगाड. कोण आपल्याला उभं करते बाबा. हा कोण करून खो घालीन आपल्याला मटण. आपला जो एक माणूस तो पायनं येऊन राहिला निकडे जगण्याला कसं झाडावर सोडून देणं. जगण्या फेकण्या खाऊ घालते आपल्याला मटण फटण काही नाही खाऊ घालत तो. तुला मटण खाणं आहे ना फक्त होले हो करायचं. पाण्याले हरभऱ्या झाडावर कसा चढवत होतो मी पाहतो आता. मटण भेटते खायला तर होले होच करतो मी. बरोबर मग हो जगन रे सांग बुजणे. अरे येणार जगन बसणं हो बसतो गड्या तुझ्या घरी मागे मटणाची भाजी काय टाप झाली रे गड्या. 1 नंबर लगा मिनला बोट चोकू खाल्ली तू आई 1 नंबर सुपर भाजी बनवून दे मटणची. माई आई आहेच मग तशी सुगरण बाबू. हा मटण अशी टाप बनवते माई मा चांगलं. हा बोट चोकूतच खाशील. हो गड्या हो
पण जगन गळ्या तू आई एवढं सुपर मटण बनवते, आपल्या गावात एकही बाई नाही ना कोणतीच. हा ते मटण अशी म्हणजे चांगलं करूच नाही शकत. हा एवढं टाप मटण की बस लगा बोट चोकत चोकत खाते माणूस. हा मी एक पोळी खाणारा माणूस 4 पोळ्या खाल्ल्या त्या घरी. की मग सांगतो किती खास मटण असेल तर. अरे हेट मायासारखं मटण कोण बनवून हो गावात. माय एक नंबर बनवते बाबू. हा तुला तर पाहिलंच हे बोट चौकत खाते माणूस नाही वाटत बा, खोटच वाटून राहिलं मले. काही बनवत नसेल तुम्ही, माझ्या पाण्यात पानसट बनवत असेल मटण. हा ढमडा सांडटम पाणी काही नाही, काही मटण नाही शुद्ध होत त्या घरी. काय माहित आहे बाबू झामसिंग या माय एवढं खास मटण बनवते बाबू. नामदेव भाऊ सरपंच सारे लोक माझ्या घरी खायला येतात. आणि भुसण्या तुला तर खायलाच मामायचं हातचं मटण किती टाप होते. त्याला सांगा झामसिंग याले येईना खाल्लं मी थोडी खाल्लं. मला थोडी चव माहित आहे त्या घरची. ढमरस आहे टम पाणी यायचं मला खाऊ घालणं पहिले. मग म्हणेन मी ती माझ्या सुगरण नाही बा चांगलं मटण बनवते प्युअरचं. तर जगन तर मायले काय म्हणते हा मटण येत नाही म्हणते. याले एकदा खाऊ घाल बर तू खाऊ घाल. आज मटण घेऊन ये. आज पोळ्याची घर आहे ना तशी साजरी करायच लागते की नाही. आम्हाला कसं दोघांना घ्यायला बोलवते या घरी. मग याला समजीन त्या मायचं हातचं मटण खाल्लं की कसं मटण प्युअरचं बनते त्या घरी. दाखवा लागते का बाबू, दाखवा लागते का उसने. तू म्हणाला तसंच करतो मी आता. मा बुड्याले बाबाले मटण आणायला लावतो आणि याले खाऊ घालतो मी. तो जगन तसंच करतो आणि त्या बाबाला की नाही मटण आणायला याला दाखवूनच दे तू आई किती खतरनाक मटण बनवते तर. झामसिंग या संध्याकाळी यायचं माझ्या घरी घ्यायला आता. हा चाललो मी आता सांगायला मा बाबाले मटण आणायला लावतो. उसने तू बी जोड घ्यायला याला दाखवूनच देऊ माझ्या कशी स्वयंपाक बनवते टापचं मटण बनवते तर दाखवूनच देऊ आता. नको सांगू रे तोंडाला बाप्पा नको गमू. हा त्या मायच्या हातचं मटण खाल्लं की मग सांगेन मी तुले. पहिले मटण घेऊन ये हा मग सांग मला. हो आता जातो ना रे आता आणायला लावतो मा बाबाला मटण. तुले मामाच्या हातचं मटणच खाऊ घालतो. उसने ये जर तू. हा चला मग येतो मी. हो जाय तू. पोरेले मामाच्या हातचं मटणच खाऊ घालतो ना रे आता. यायनं जर नाही बोट चोकले तर मग म्हणता तुम्ही आता. हा जातो आता घरी. अरे झामसिंग जमलं की नाही कशी लावली फिल्डिंग. हा भेटती की आता मटण खायला आपल्याला. कर झाली आपली साजरी. कसा चढवला जगण्या झाला. ह्या गोष्टी तुले त्या बापाला मस्त जमतात रे. बाहेर तेल मीठ लावून लगा बरोबर लगा लोकायला बरोबर चार्जिंग करता बाबा तुम्ही आणि बरोबर फुकाला खाता. जाऊ दे बा त्या बरोबर माही जमलं बा. मला मटण खायला भेटते. जाऊ दे चाल ना आपण जाऊ ना. जगण्याला मेळ येते नाही येत पाहू ना. हो चालता. काय गंटन भाऊ करीची काय तयारी आहे पोया करीची. हा काही पार्टी गिर्टी काही. बा आपण पार्ट्या फाट्याचं काही नसतं बा. ते कसं वेगळे नान लागतात भाऊ पार्ट्या म्हणजे आपण येत नाही बा. गंटन भाऊ तुम्हाला वहिनीला धाक आहे म्हणून तुम्ही म्हणता पार्ट्या पुट्यात येत नाही. हा वेगळ्या लाईन लागते. आम्हाला कुठे लागली लाईन वेगळी. हा पण तुम्हाला धाक आहे ना. गंटन भाऊ बायको काही बोलते का तुमची म्हणते काही तुम्हाला पार्ट्या पुट्यात जाऊ नका भेटा का तुम्ही. मला असं वाटतं बा फाटते तुमची. काही खरं नाही तुमचं. मला का आले काही म्हणेन बायकोन फायको मी कोणाला ऐकत नसतो. पण कसं मला पार्ट्या पुटे मी जात नसतो. ते वेगळी लाईन लागते ना भाऊ रे. बेकारात ना लोक दारवा मारवा पाचतात दवा पार्टीत. काय खरं असते काय. गंटन भाऊच्या खिशात पैसे नसतात ना रे. वहिनीला मागा लागतात पैसे. मग आता पार्टी म्हटलं की पैसे नाही द्यावं लागत काय. हा पैसे तर पाहिजेत गंटन भाऊच्या. वहिनीच्या हाती व्यवहार आहे ना गंटन भाऊ पैसेच नाहीत तर. हे लक्षात ठेव तू. या गड्याला पैसे नाही मागा लागत. मला गंटन म्हणतात पैशाची गड्डी खिशातच असते माय. पण मला कसं पार्टी करणार नाही. गड्या आहे त्याच्या खिशात पैशात गड्या. मागायला उसने मागायला खाल्या. थांब अजून गरम करू देण्याले. गरम केला बरोबर देतं काढून आपल्याला. नाही रे बा गंटन भाऊचं पैसे तर कधी असतात 24 तास पैसे असतात खिशात. पण कसं आहे गंटन भाऊ हे पोयाची कर आहे तर कसं हे पोयाची कर गायलाच लागते. मटनची पार्टी होऊ द्या लागते. नाही तर मग पुढे अजून नाका दाबेला आहे ना आपलं बंद आहे ना मग. हा ते नवरात्र गणपती मग का आता काही मेळ आहे मटनच खायला भेटत नाही. मला तुम्ही धावधाव या कोरीचं सांगून राहिले तर तुम्ही काय करायचं करा ना बा. मला काय सांगता तुम्ही. हा खिशात पैसे आहेत का मटन आणता का पार्टीत जाता काय. हा मला काय माझं काल झिलप्या झाडून राहिलं काल तुम्हाला मजा घेऊन राहिले तुम्ही. अरे गंटन बा आपली पार्टी करू ना. तुम्हाला हेच तो गोष्ट समजत नाही बा. नाही ना बा मी पार्टी येतच नसतो ना. मी पार्टी करतच नाही. हे गंटन भाऊले परमिशनच नाही बे घरून बायकोची मटन खायची. मटन खाऊच नाही शकत आणूच नाही शकत हा माणूस मटन. म्हणून म्हणते नाही वहिनी म्हटलं अजिबात मटन खायचं नाही. हा घरी कसं बेसन वड्या परोळा हेच खायचं. मटनले पैसे पाहिजेत ना हो. मटन का फुकाचं येते का गंटन मध्ये पैसे नसतात ना.
गड्या मटनले कोणाला पैसे लागतात रे बा? गंठनले पैसेही लागत मटनले, फक्त दुकानावर जाऊन उभं राह ना. बुड्याने इकडे माकडे पाहिले किलोची पन्नी काढते देते हाती. हे गड्या गंठन किलोभर मटन जाय घरी घेऊन. पैसे लागतील तुम्हाला, मला नाही लागत पैसे. म्हणूनच मग तुम्ही आणून राहिले मटण. हा असं सांगा ना, कोणी ओळखत नाही तुम्हाला. मला सारी तुमची आयडिया समजली भाऊ, काय आहे मला फसवणं आहे तुम्हाला. हा घंट्या जाईन दुकानावर, मग किलोभर मटन आणि पार्टी करू आणि गप्प गप्प खाऊ. हा मी बी भाऊ एवढा काही थांबला नाही ना. हा मला कसं मटन परमगच खायला भेटते भाऊ, मी काय पार्ट्या पुट्या देत नाही. धन्यवाद, चाललो मी आता. सारायचे मला येण्यातच काढायला पाहतात. अरे मी पागल नाही ना बाबा, मला सारं समजते ना. कुकड्या काय तुम्ही बिन मारतात. हुकला गड्या काला गेम हुकला कशा रे, पाहू ना काही ना काही गेम बसूच. बाबा आज पोहायची कर आहे ना, मटण आणत नाही का? मटण आणा ना. का रे बाबू जगने, नुसतं काय तुला का हड्ड्यात चोक्याला पाहिजेत का रे? हा उठला सुटला की मटण आणत नाही का बाबा, मटण आणत नाही का बाबा? का मागच्या जन्मी का राक्षस होता का रे तू? हा मटणच करतो का? हो बाबा, महिना झाले कोल्हाना बसला ना, महिना झाले राजा. हा तोंड सारं खुरी आलं वा, खुरी आलं ना, काही गोळणे लागून राहिलं, वड्या करोडात बेसत. हेच खाणं चालू आहे. महिना झाले, श्रावण निघला ना, आता पोह्याची कर आहे. आणा ना. हा कसं मटण तोंडाला लागलं जरासं, मसाला घेसाला की चांगलं स्वाद होते तोंड. आणा ना मटण, आणा ना बाबा. चटकेलाच बाबू तू जगण्या, नुसतं तुले चवनाच पाहिजे खायला तुझ्या जिबीले. हा बाबू पैशाचाही बजेट पाहा लागते ना. आपण काही झाली तर नाही ना घरचे. 700 रुपये किलो झालं ना, ते का फुकट भेटते काय? काही मिळणार राजा, मजा येते मटण खायची, मजा येते ना. हा हड्ड्या मस्त चोका आठवत राजा मला. आणा ना. हा बाबा ऐका ना, म्हटलं का हो बाबा, पोह्याची कर साजरी करू ना. मग अजून पुढे कसं? हा मग कसं अजून बंद आहे ना पुढे. मग गणपती, मग दसरा, मग नवरात्र, मग त्याच्यात काही मेळ येत नाही आपला. मग आता कसं पोह्याची कर साजरी करून टाकून आपण. बरं बाबा, लास लागीन काय ना काही मेळ नाही तर मग तू काय सुसू देणारच काय मले? बाबा उठले सुटले की मटणच करशील तू. या मटणात तर पुरा जीव आहे भाऊ या पोऱ्याचा. नुसतं खावखाच करते, मटणच करते निघे. मी तर म्हणतो आज श्रावण महिना कसाच काय काढला यानं उभाऱ्यानं. नाही तर काय मी तर म्हणतो हा याच्यात सूट दिली तर काय खाल्लं असतं काय मी त्यानं बवाऱ्यानं. का रे गड्या देवलाल, कोणाचा जीव आहे रे गड्या मटणात? कुठे आलं काय फालतू काम ना म्हटलं. इथल्या मस्त चोपड झापड झालं तुम्हा बुड्याने. मटण आणा ना बाप, आज आलं बुड म्हणतात बाया जगण्याचा ना. हो लस पोऱ्या खाव करते राजा, नुसतं मटणच करते. अरे बा देवलाल, एका महिन्याचा खाळा होता रे. मग तो पोरा खाव करी नाही तर कायचं. हा तोंड खुरी आलं शिंद्याचं. हा खाणे वाटत त्या माणसाले. बुडबा माणसाले तर लय खा वाटते, अख्खा बोकड्याच खा वाटते. पण मग पैसे नाही लागत त्याला, फुकाचं येते का ते? हा काय पैसे करते बिले का? पैसे तर कोंबडीने खातले का? काय माणूस घातल्या का? पोराला मटण नाही खाऊ घालतल्या का तू? आयल्या का या कोणता एक पोर घाल्या का? त्याची ख्वाईश पुरी नाही करतल्या का देवलाल तू? बा बुडबा कामं धंदे नाहीत, काही नाही, तर कुठून मटण आणू वा? जाऊ द्या, मी काही आणत नाही बापा. मला माहित आहे कामं धंदे नाहीत, तुझ्या पैसे नाहीत. पण तुला पैसे उसने देतो ना मटण आणायले. फक्त काय आपल्याला एक प्लेट कसं भाजी देतो बा. तुम्ही मला उसने पैसे देता आणि त्याचं मी मटण आणू आणि त्यातली तुम्हाला एक प्लेट भाजी देऊ आणि पैसेही वापस देऊ. म्हणजे खाऊन पिऊन ऐश. हा आणि पैसेही वापस. मस्त आहे राजा बुडबा, मस्त गणित जमवत आहात तुम्ही. अरे सांग आता, मला काय किलोभर मटण लागते का बाबा? हा मी काय का 2-4 पीस रसाळ, एक प्लेट एवढ्यात होऊन जाते आपलं. तेवढ्यातल्या कुत्र्याला टाकते रे माणूस. इथल्या का माणूस आहे का? माणूस असल्या का तू? पैसे भेटून नाही राहिले तुला मटण? पोराची ख्वाईश पुरी होती तू या. बाबा बुडा देते पैसे, घ्या ना पैसे, घ्या मटण आणा जाऊ द्या ना. एक प्लेट देऊन टाकू बुड्याले. पैसे घ्या बुड्या, मटण. हो आणतो बापा, आणतो रे बाबा जगण्या, आणतो बाबा. द्या बुडे बा पैसे द्या बाबा, आणतो मटण. चाल घरी, तुला देतो पैसे. फक्त कसं ते एक लक्षात ठेवतो, एका प्लेट भाजीचं. अरे बाबा भेटून जाईन तुम्हाला भाजी, काय तुम्ही टेन्शन घेऊन राहिले? पैसे द्या पहिले. चाल ना घरी, चाल तू, पैसे दे तुम्ही तुला. चला हे महापोर्ग एवढं उचित राहिले का? खाल्ल्याशिवाय भागतच नाही. उसने पासने पैसे आणा नेले खाऊ घाला, मटणच पाहिजे पोऱ्याले. जमलं. आता बाबा पाटते मटण, आता भुसण्याले आणि जामशिंगाला जीव घाल तुम्ही आता. नामदेवराव, पोयाच्या खुरीचं काय करता? काय नियोजन काय आहे? सांगा ना, काय नियोजन करा लागते तर. आहे काय तुमची इच्छा की पोह्याची कर साजरी करायची? अरे बा, पोयाची कर साजरी करणार म्हणूनच तुम्हाला विचारलं ना म्या. काय नामदेवराव काय करीच? हा काय राजा माणसा आहे तुम्ही? सांगा, मटन चिकन काय मासुई किसुई कशाला भागवता? कशी साजरी करता? ते बॉयलर तर आपण अजिबात खात नाही, ते फार्मचं कोंबलं. हा आणि आपल्या गावात कसं मटनही चांगलं प्युअरचं भेटते ना, फ्रेश मटन भेटते. पुढे कसं ताजच बोकड्या कापतात, ताजच कसं आपल्याला मटन भेटते. तर मटनच ठेवू आपण.
तू काय म्हणणार बा दगडू? नाही नाही, आपल्याला मटनच पाहिजे बा. ते बॉयलर फायलर फार्म खात नाही मी. मग काय तिघेच पार्टी करता का आता आपण? का काही कॅन्डिडेट वाढावं लागतील ना आपल्याला याच्या? अरे आपली 3 जणांची पार्टी झालीच चालीन भाऊ, पण कसं फुकटे घ्यायचे नाही. जो पैसे देईन तो पार्टी. नाही तर आपण कसं पुऱ्या गावभरची नावं घेतो. पैसे देणारे 4 लोक खाणारे 40 लोक, असं व्हायला नाही पाहिजे. मग काय आपल्याला जो पैसे दे त्याला ढमरसन टम पाणी भेटते, आणि जो काही रुपये फेकून मारत नाही तो कळम कळम हड्ड्या फोडते घरी चालला जाते. आपल्याला कसं लागतं मग भांडे घासत पुष्टी द्यायचे, पैसे आपले, सारं आपलं, आणि कसं खाऊ पिऊ ऐश करतात ते. नाही, जे पैसे देतात तेच घेऊन आपण देवीदास झाला, मुंशीराम झाला, हेच लोक, दुसरे कोण नाही. आणि त्या कंदील बुंडील बुडेल नाही सांगायचं बाबा, भोकट खाऊ बुडायचो. आणि ते कोण येऊन जाणार एक फुकटे अजून शिवलाल. जमलं रे बाबा. सरपंच नामदेव भाऊ आहे, पार्टीची लाईन लागते. नामदेव भाऊ बोल ना शिवलाल, काय म्हणतात बा? नामदेव भाऊ ते काही कोरीगिरीची लाईन आहे की नाही, पोयाची कोर आहे बा. आज काही देता की पार्टी गिरटी जमके चांगली. खाऊ द्या न एक राहू द्या, रुपये फेकून मारणार नाही पार्टी पाहिजे यायला कोरीची. त्या मोठा आला तोंड वर करून काही पार्टी गिरटी काही नाही बा. ती आहे का काही बेत? आता उघड्यापाशी जोगडा गेला सारी रात हिवान मेला. आम्हीच तर तुम्हाला विचारायला आलो, काही पार्टी गिरटी आहे का बुवा? तर कसं मी येतो पार्टीत, असं मा म्हणणं होतं. शिवलाल भाऊ, तुम्ही जर पैसे देत असाल तर काही हरकत नाही बा पार्टी करायला. पैसे कोणाचा रुपये नाही खिशात, कसं आपण कसं चानस मारायचं पाहून राहिलो. बरं काय पैसे करता हो, चला. काय पैशाचं काम आहे आपल्याला? बापा मागे तुम्ही तसंच केलं तर पैसे काय करता? दुकानात नेलं मटनच्या, मग द्या सरपंच पैसे काढा. लेक माझ्या घरीच राहिलो पाकिट. तुझं काही खरं नाही, तू आज भाऊ भाऊ. अरे गळा शिवलाल यांना काहीच मिळ नाही भाऊ पार्टी जा, नाही बसलो असतो गाडी उभी राहिलो असतो काय मी. आज लोक तर लेखा वावरत असतो आम्ही, पार्टी जलवा असता आमचा. मला असं वाटलं बा काही जम्म सांग तुम्ही पार्टीचा. मी पैशाचं टेन्शन नाही घेऊ ना, पैसे देतो ना मी. अरे बा पार्टी कशाची काय हो बा, पार्टीच नाही. बरं बा, पैसे नसतील तर मी दिले असते, पण आता तुम्ही नाहीच म्हणून राहिले तर जाऊ द्या बाबा. तुमची इच्छा नाही म्हणता तुम्ही पार्टी करायला तर राहू द्या. बा आम्हाला काय पार्टी करणार नाही बा. हो चला भाऊ चला. काही आपल्याला पार्टीची लाईन लास लागेल. एक तर पोयाची कोरा त्यांना सुकून नाही. आता हे बकरे तर काय हाती लागले नाही, दुसरे पा लागतील आपल्याला आता गावात. ते बाबा तिकडे पाखरं घालले का फुकट खायले का? आता मोठा अडीचा का पार्टी आहे का? रुपया द्यायच्या ना नको, खाऊन पिऊन घ्यायचे, ढुंगण्याला हात पुसतील घरी चालला यायचे. कसं तुम्ही यायचे भांडे खरकटे. बरं गेलं. सरपंच आपण घेऊन येऊ बाबा मटन लवकर, झटकनी फटकनी, आणि आपलं कसं चुपचाप एखाद्या वाळग्या फाळग्यात करून टाकू पार्टी. रामदेवराव तुम्हाला सांग, तुम्ही दारू फारू काही नाही नाही तर ओली पार्टी करता तुम्ही, झाला धिंगाणा घालता. मागे राजा तुम्ही दारू पिले, मिरकुट्याच्या जागी राजा तुम्ही नुसतं फपूट टाकलं भाजीत. काय राजा तुम्हाला समजत नाही राजा, तुमचा ताल ठिकाणी नसते दारू पिली. नाही ना सरपंच, आता काही नाही होत. चला लवकर झटकनी घेऊन येऊ मटन, आणि पटकनी शिजून खाऊन घेऊ. असे नाही फुकटे मागे लागेलच असतात. हो चला. अरे काय पाहुणे बा, काय काम धंद्याची लाईन तुमची? काय राजा तुम्ही उठले सुटले की तेच विचारत राहता? काय राजा पाहुणे बा, काय तुमचे काम धंदे? अरे काय मामा तुम्हाला दुसरा विषय नाही का राजा? काय राजा तेच विचारता बा मला तुम्ही? अरे पाहुणे बा, तुमची काळजी आहे ना आम्हाला, म्हणून विचारतो बा मी. आता तुम्हाला विचारलं असतं का राजा मी? अरे बा झाबरू, खरंच पाहुणे बा तुमची खरंच काळजी वाटते राजा. आजच्या प्रत्येक माणसाला काळजी आहे तुमची. जो नाही तो विचारत राहते का पाहुणे बा काय करतात. बाई तुम्ही काळजीच करू नका. काळजी केली की वाया जातेच ते गोट. असं मी शिकेल जास्त, तेवढाच भोकलो मी. आता मला छोटं मोठं काम करायचं वाटत नाही. बरं सापडली दुसरी गँग सापडली. आता वटसा मेळ लावा लागेल आपला, पार्टीची गोष्ट काढा लागेल नटी. आता काय पाहुणे भाऊ बोला मामा, काय म्हणता? बरं काय राजा पाहुणे बा, एवढा दिवस चांगला, पोयाची कोर आहे ना आज, काय पार्टीचं नियोजन काही. अरे एक फुकट्या दुसऱ्या फुकट्याला विचारून राहिला का पार्टी देता का, सांगा आता कसा मिळेल. तसंच आहे ना हे शिवलाल, कसं चानस पाहिजे. जमलं तर जमलं. नाही राजा मामा, आपली तर काही सोय नाही बा. पार्टी तुम्हाला माहिती आपण करतच नाही बाबा. घरी जे अशी बेसन भाकर तेच खातो आपण. अरे काय राजा पाहुणे बा, तुम्ही काय मागे पुढे पाहता राजे हो तुम्ही? अरे खाल्लं पेल्लं पाहिजे माणसानं, तर माणसाला तरतरी येईन ना. राजा सुके बोंबीला सारखे चालले होत तुम्ही. एवढी चिंता ना करत जा बा तुम्ही. काय पाहुणे बा, तुम्ही पैसा करता. तुमच्या सासऱ्याचं पैशाची काय कमी आहे? तुम्ही घरी जाऊन हातपाय उपटा ना, तास 500 नोट देते तुमचा सासरा काढून तुमच्या हाती. मग पार्टी आपली. अरे शिवलाल मामा, आपण काय हातपाय उपटा? तो बिचारा सासरा त्याच्या घरी आयतं खाऊ घालून राहिला, याची शुक्रिया माना. त्यानं आम्हाला ढुंगणारला तर मारा पाहिजे, काढून द्यायला पाहिजे मले. पाहुणे बा तुम्ही लटर फुसाय बा, जाऊ दे तुमच्या नादीच नाही लागेल पुरत. मधात भाऊ झुंबर, चला गळो पार्टी करून.
कसं पोह्याची कर आहे, सुनी सुनी जाऊ नाही देऊ. हा, पाहुण्याला लागलं असतं आपण पानकोबळा घेऊ आपल्या याच्यामध्ये. पाहुण्याला नाही पैसे दिले चालतात, पण आपण तर पार्टी साजरी करू. नाही, आपलं आहे पार्टीचं नियोजन आहे आपलं, ते घरीच आहे आपली पार्टी. तर बा झुंबर तू ये. मी काय सांगू बाप्पा, नामदेव भाऊ आमची पार्टी आहे म्हणून हे सांगितलं तर बिपरी ना. राजा शिवलाल माय बुडी बोलते ना, राजा पार्टीत गेलं की मागे मी दारू जास्त घालती काय म्हणले. हा, माय बुडी तुम्हाला नाही खतरनाक आहे जास्त, माहिती आहे तुम्हाला. अरे बा पोह्याची कर आहे बा, हो पार्टी जमके केली पाहिजे माणसानं. हा, पोह्याची कर अशी सुनी नसतात जाऊ देत बरं, खातपेच असतात. मग पुढे कसं कोलदांडा आहे ना, अजून 1.5 महिना काही नाही भेटत खायले. गणपतीन नवरात खिशात पैसेच नाही तर कोणती कर साजरी करा आम्ही, सांगा ना बाबा. रोजदाराचं नाही तोटीसा. बापा जाऊ द्या बापा, तुमच्याशी बोलायला नाही पुरत बापा, चाल जायला पुरते. हो मामा या हाय छान सुकला बा, मग बेकार आहे. आता खिशातलेच पैसे खर्च करायला लागतील बापा, घरी मटण न्याय लागेल आणि खा लागेल. आता पार्टी फार्टी म्हटलं जमीन फुका फाकाचा बजेट, पण कायचं काही भाऊ. किती पाणी आणून द्या भाऊ, असं दगडाला काही घाम येऊन नाही राहिला. आता काही नाही ओळखलं भाऊ शिवल्याला तुले, तू कसा असतं फुकट खव असणं म्हणून तुले सारे लोक नाही नाही म्हणून राहिले. सारे पार्टी असतील, फक्त तुले घेणं नाही येईल पार्टी. जाऊ दे बा, काढा 500 नोट खिशातली आणि मटण घेऊन ये बापा, आणि घरी नेऊन खाय. फुकट खायला स्वस्त माग काय फुकट्या शिवलाला. हा बरोबर चोपड चापड करतील एखादा पार्टी पार्टी. हा, आपल्याजवळचे खिशातले पैसे काढले असते ना, फुका फाकात दाबले असतात, घरी गेला असता. असा हा बोगस काय गडा मोतीराव, पोह्याची कोर आहे गडा, दिवसही चांगला आहे, मंगळवार आहे. हा, गिऱ्हाईक एक नाही येऊन राहिला रे अजून. काय कोर साजरी करतात की नाही बा गावात. जरा शांतता ठेवून काही काल करून राहिला, येतात गिऱ्हाईक. जमलं गड्या, झाली आता बोवणी आपली. कुठे बा आपल्याला द्या बरं 1/2 किलो. नगद आतणार बा पैसे की उदार आहे. नगद घ्या ना पैसे, उदार खाणार दिसलो का मी तुम्हाला. ते मागची उदारी कधी देतो तू. हा, कधी देतो काय. मी काय पोहून चाललो गाव सोडून, गजीर वाकाय टाकल्या म्या. सोयाबीन आले की देतो पैसे, काही ना करत जाऊ एवढी. द्या 1/2 किलो मोजा. चाल, जास्त बळबळ करू नको. आणि 350 रुपये चाल. बापा रे, 350 रुपये 1/2 किलोचे, म्हणजे मग 700 रुपये किलो गेला का तुम्ही ना. 360 न भेटून राहिलं बा मटण. अरे बा, बोकड्या खरेदीवर असते बा धंद्याचं. बोकड्याचे भाव वाढले ना, मग मटणचे भाव वाढतील तर काय नवं आहे. अरे बाहेर गावाले 640 चालू आहे ना, तुम्ही बाद भाव वाढवता बा. 20-20 रुपये 10-10 रुपये चाललेच तुमचे वाढत. काय आम्हाला काय दिवाळी लोक काय 1000 रुपये किलो खायला आता का मटण. आला की निघाला असंच कणकण करत राहायचं. 10-10 रुपयाला पाहायचं. आपलं मटण प्युअरचं असते ना, ओरिजिनल बोकड्या कापतो ना आपण, आणि तो बी ताजा. हा, पाणी मारेल आहे का बोकड्यावर, दिसती का तुला बाटली. काय बाजू ते 640 विकतात, पण पाणी मारू विकतात ना. अबे 1/2 किलो घेतलं त्याच्यात 100 ग्रॅम पाणी देतात तुम्हाला ते. कसा गावात एकच दुकान आहे म्हणून तुम्ही ओढून पाहता माणसाले. जाऊ द्या, तुम्हाला भेटीनच भोगी कोण ना कोणी. जाऊ द्या, मोजा माया 1/2 किलो मला जाऊ द्या. हे घे बापा, जाय बरं लवकर, डोकं नको खाऊ. तीच किंगरीला आत राहते ले का. हा, किंकिंगच करत राहते बा तुझ्या पोरगा आला की. हे ठणकते ना बे, ठणकते ना. बापा दुकान असल्यावर मटण भेटत नाही. यायले कसं आता माझ्या दोन्ही पोरेल फुकाचं खायचं सवय घोळेला. यायला असं वाटतं बापानं 1/2 किलो आपल्याला मटण तसंच दिलं पाहिजे, म्हणून एक किंकिंग करतात आल्यावर. काय नाम दे राव, पार्टी नव्हती ना तुमची. नाही पार्टी फार्टी नाही ना बाप, आपल्या घरी आहे. तुम्ही कोणाला शिकून राहिले हो, मला नका शिकून तुम्ही. जाय रे बाबा, शिवलाल बोल नको रे बाबा. घ्यायचं असेल तर घे बापा. हा, मटण घ्यायला झालो मी, काय तुमच्या तोंडी लागायला आलो थोडी. आपल्याला 2 किलो द्या बरं. बुडे बा, मी सारे जागोदर आलो, मला द्या पहिले. ते तुम्ही भाव आहे का, आपलं मटण आहे 700 रुपये किलो. हो, कसं मग तुम्ही टेकोसात महाग 640 रुपये. 640 मध्ये भेटणार नाही बरं, भाव वाढले आजपासून. हे लय झालं राजा, तुम्ही राजा महिन्याला 20 रुपये 30 रुपये वाढूनच राहिले बा. काका मटण काय 1000 रुपये किलो नेता का तुम्ही. अरे बा नामदेव, आपलं मटण फ्रेश आहे बाबा, फ्रेश आहे मटण. बोकडेच कापून राहिले की बकऱ्या आहेत. बोकडे जात ना ओरिजिनल. तू काय डोळे का फुटके झाले का. हा बोकडा पाहायला दिसून नाही राहिला, ते बांधलेला आहे ब ब करून राहिला. तर हा पाहिनं ओरिजिनल काम आहे, डुप्लिकेट नाही. पुढे बा, जो भाव असेल त्या भावानं घ्या बापा. मले काढा गर्दन शिना हा आणि मांडी. हा काढा, 3 प्रकारचं मटण काढा. मला 1 किलो पाहिजे. पुढे बा मले काढा हो बा, चाप काढा, मांडी काढा आणि शिना काढा. बा बुडे बा, मला पहिले काढावा. मला चाप, शिना, मांडी आणि कलेजी द्या. हा, आणि जराशी गोजेडी टाकता त्याच्यात. आणि गड एवढी घाई काऊन करून राहिले, सारेल देतो ना मी. घाई न करू बा, फक्त कसं एकाचं होईन. आता पहिले सरपंचाला देतो, मग एका नंबर लावतो. मी आलो ना, पहिले मा नंबर लावा ना तुम्ही. हा, सरपंचा नंबर लावता पहिले. हा, मला द्या पहिले तुम्ही. सरल्यावर मग काय करू मी.
अरे एवढा मोठा काय शिवलाल 20 किलो बोकड्या सरते गड्या, दुसरा आहे आपल्याजवळ. हा दुसरा बी आहे ना, काय सरलं का मटण आता? बरं बुडोबा भांडणं करू नका बा, त्या शिवलाल द्या पहिले. काय आहे तर त्याचं मोळा बापा, काय आहे तर पहिले ते शिवलाल झेंडूबाम काढ बरं लवकर, पहिले देऊन टाक त्याला बापा. हा भलती बेजा काही झाली त्याला. नाही आता पहिले येईल देऊन टाका तुम्ही, यायचं म्हणून टाका. काय तर मग मी पाहिन काय आता. पैसे नाहीच वाटते खिशात, म्हणून तर आता पहिले मागचं फक्त वयवच करतं भलता. हा चुपचाप बसत आहे जरसा. हा पहिले म्हणतं त्याला देऊन राहिलं तर म्हणतं मला द्या. आता तुझ्या नंबर लावून राहिलं नाही म्हणते त्याला द्या. हा पैसे आहेत की खिशात. शिवलालची पुरी लावली खरडपट्टी काढली बुड्यानं, तर तो बुड्या अनुभव ऐकत नाही कोणाचं. काय या शिवलालले लय भांडाबून. चला गड्या, या बरं रप घ्या बरं, चला. हो त्या शिवलालने मग मागून देतो आम्ही काय द्यायचं आहे तर. हो बुडोबा द्या चला. मित्र आता घेतलं आम्ही ना कोरीचं मटण, आता करतो आम्ही मटण पार्टी. पा मग उद्या आता कसा जलवा आहे तर. तुमच्या काही पार्ट्या गिट्या असतील तर कमेंट करून सांगा आम्हाला कोरीच्या. मित्रांनो लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला, आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं. आणि तुमच्या गावात करीचा काय माहोल चालू आहे ते आम्हाला कसं कमेंट्स करून सांगा. दारू कोण पिऊन राहिलं, पार्ट्या कोणाकोणाच्या आहेत, मटण किती आणलं, उकडे शिजवून लावलं वावरात की घरी की दारी, सर सांगा आम्हाला कमेंट्स करू. तर मित्र दारू कमी प्या बरं, दारू बेकार असते.